येण्याचा एक अद्भुत प्रसंग आहे। आज मला ध्यानी मनी चिंतनी काही नसताना आज मी ठरवलं की मला काही काम करायचं म्हणून मी उशिरा आंघोळ करायचं ठरवलं। आणि जसं आंघोळीला जातो म्हटलं तर माझ्याकडे पाहुणे आले लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन, आणि त्यावेळी मी घराचे जाळे वगैरे काढत होतो। ज्या कामाकरता मी उशिरा आंघोळ करणार होतो ते काम विसरून गेलं आणि आंघोळ झाली, जेवण करायला बसलो आणि अचानक मोबाईल हातात पकडला। मोबाईल हातात पकडला तर पत्नी म्हणाली, भाऊ म्हणे जेवण तर कर, रात्रंदिवस का मोबाईलच पाहत बसता का? अगं नाही म्हटलं पाहतो। तर तिथं व्हॉट्सअप उघडला तर तिथं श्यामाजी पंचबुधे नाव दिसलं आणि तिथं मेसेज दिसला। कसं तरी 2 घास पोटात टाकलं आणि लगेच या भगवत कार्याच्या चर्चा पट्टिकेला येण्याची मनात आतुरता निर्माण झाली। आणि या ठिकाणी मी परमेश्वरांना या ठिकाणी घेऊन आलं आणि खरोखरच आज तुमची माझी भेट झाली। तर बंधूंनो, हा योगायोग असतो। बोलविता धनी कोणीतरी आहे, गरज त्याला आहे, आम्हाला नाही। म्हणून त्या परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये आपण येतो। आम्हाला या परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये भगवंताचे गुणगान ऐकायचे आहेत। एक काही सूचना देतो मी। आम्ही या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये येतो तर आम्हाला इथून काहीतरी आत्मसात करायचे आहे। आम्हाला काहीतरी आत्मसात करायचं आहे आणि ते आत्मसात करून आमच्या जीवनाच्या उपयोगी पडणारं कार्य करायचं आहे। आणि म्हणून आपण चर्चा बैठकीत येतो, कारण ही आपली शाळा आहे। या शाळेत येणार नाही तर आम्ही काहीच शिकू शकणार नाही। आणि शिकण्यासाठी आपल्याला ज्ञान अर्जन करण्याची गरज आहे। म्हणून म्हटलेलं आहे विचारवंतांनी, व्हॉट इज अ मोर डिझायरेबल दॅन नॉलेज। या जगात ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही। आम्हाला जर ज्ञान असेल तर ते ज्ञान कुठून मिळेल? या शाळेतून मिळेल। कोणतीही शाळा असो, तुम्हाला ज्याचं ज्ञान घ्यायचे त्या ठिकाणी तुम्ही जाणार नाही तर त्याचं ज्ञान मिळणार नाही। आणि ज्ञान जर मिळालं तर ते आमच्या जीवनाच्या उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही शाळेत जर गेलो नाही तर पेपरमध्ये काय लिहायचं हे आम्हाला समजणार नाही। आम्ही कितीही जरी अभ्यास केला परंतु त्याची लिहिण्याची प्रॅक्टिस जर केली नाही तर आम्ही उत्तर पत्रिकेवर पाहिजे तेवढं उत्तर लिहू शकणार नाही। आणि म्हणूनच या चर्चा बैठकीत आल्याशिवाय या मार्गाचा अनुभव आम्हाला समजणार नाही, या मार्गाचा योग कसा आहे तो समजणार नाही। म्हणून आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा काळजीपूर्वक ऐकायची गरज आहे आणि समजण्याची गरज आहे की आपल्यावर जे येणारी जी आपत्ती आहे किंवा आपल्यावर येणारा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपण कुठं सांगितलं पाहिजे याचं सुद्धा भान असलं पाहिजे। आम्ही भगवंता माझ्या मुलाला योग द्या, भगवंता माझ्यावर दुःख आलं, ते झालं, हे झालं, अरे हे कुठं सांगायचं आहे? हे आपल्या घरी परमेश्वराजवळ सांगा। हे कुठं सांगायचे आहे? आपल्या घरी आपल्या परमेश्वराजवळ सांगायचं आहे, तो तिथं ऐकेल। आणि इथं सांगितल्यामुळे काय होईल? आपली गोष्ट सगळ्या समोर येईल। परंतु ती समोर येण्याच्या पूर्वी तुम्ही परमेश्वरासमोर ठेवा। तो परमेश्वर काय योग देते, तो जो योग देईल त्याचा अनुभव या माईकवर सांगा। म्हणजे याच्यामुळे आम्ही सांगितलेला अनुभव तुमच्या कानी पडेल आणि तुमच्या कानी पडला तर तुम्ही तशी प्रतिक्रिया करेल। म्हणजे तुमच्याकडून झालेली चूक आणि त्याच्या परमेश्वराकडे चुकीची माफी मागितली आणि त्याच्यामुळे दिलेला परमेश्वराने दिलेला योग या माईकवर सांगितल्यामुळे तुम्हाला सुद्धा समजेल का नाही आपण कुठं काय सांगितलं पाहिजे, कुठं काय मागितलं पाहिजे। आम्ही या मानव धर्मात मागण्यासाठी चाललो परंतु आम्ही देतो काय? बाबांनी सांगितलं मला सत्य मर्यादा प्रेमाची भीक पाहिजे। मग आमच्याकडून सत्य कसं कर्म होते, चांगले विचार कसे तयार होते याचे सुद्धा विचार करायचे आहे। शरीर जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये जे काही गुण टाकलेले आहे त्या गुणाला आपल्याला हळूहळू कमी करावं लागले। आपल्याला जर राग येत असेल तर एकाकडे जर बटन दाबलीनं माझा राग येणं बंद करून टाका, ते कधीही होणार नाही। आपल्याला आपल्या सवयीला हळूहळू त्या सवयीला दुरुस्त करावं लागेल। आणि हळूहळू जेव्हा सवयीला दुरुस्त करू आणि आपले विचार आपली दैवी शक्तीसोबत जर आपली ताळमेळ जेव्हा जुळेल तर ॲटोमॅटिक ते बदल घडवणार आहे। कारण करता कमीचा तो भगवान आहे निश्चितच। अरे जेव्हा
त्याला नाही, ज्याला काही केलं नाही त्याला मिळालं, तर आम्ही जर त्याचा विचार केला, आम्ही त्याच्या विचारानं जर चाललो तर परमेश्वर आपल्याला उपाशी ठेवणार नाही. कारण बाबांनी म्हटलंय, सेवकांनी तत्वशब्द नियमानं चालले, या मार्गाच्या रूपरेषेनं चालले तर त्याच्या पायाला काटा रुतणार नाही आणि केसालाही धक्का लागणार नाही. असा हा मानव धर्म आहे. दे दिया हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, दे दिया हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, टिमके के बाबा जुमदेव जी आपने कर दिया कमाल. महान दे की बाबा जुमदेवजीनं ही कमाल केली आणि म्हणून आम्ही इथं एकत्र जमलो. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, वेळेचं फार बंधन असतं. तर संचालक दादांनी आता म्हटलं होतं की मोबाईल, बंधूंनो, हा जो मोबाईल आहे आणि जो हा कॉम्प्युटर आहे हा एवढा विषारी आहे का ज्याची काही हद नाही. आता एका तत्ववेत्यांनी 8 दिवसाच्या पूर्वी त्याचा लेख लिहिला होता की 10 किंवा 15 वर्षामध्ये माणसाचा मेंदू आणि डोळे हे निष्क्रिय होतील. माणसाचा मेंदू हा डेड होईल. आणि बघा, ज्या गोष्टी वाईट आहेत, आपण बघा, आपल्याला या मार्गात येण्याच्या पूर्वी आपल्याला दारूचा शौक होता. दारू ही घातक आहे, परंतु दारूच प्यावीशी वाटत होती. बंधूंनो, कसं आहे, आता हे जे सांगून तर दिलं, परंतु मी कधी दारू पिली नाही. बंदर क्या जाने अदरक का स्वाद, मी जीवनात कधी दारूच नाही पिली, तर मला तिचा काय परिणाम आहे समजणार नाही. परंतु या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये येतो त्याच्यामुळे कळतं आणि त्याला समजते. जो दारू पेत होता त्याला समजते का दारू सोडणे कशा प्रकारे सोडावी लागते. आमच्याकडून तंबाखू खात होती, तंबाखूच नाही सुटत, तर मग दारू पिणाऱ्या माणसानं दारू कशी सोडली असेल. आणि दारू कशी सोडली असेल तर निव्वळ या भगवत भक्तीच्या या परमेश्वराच्या धाकानं एका दिवसात दारू सुटून गेली. आणि आता जे सांगितलंय मोबाईल, तर लहानपणापासून आम्ही मुलांना मोबाईल देतो. ह्या मोबाईलच्या त्या लहरी निघतात, त्याला रेज म्हणतो. ह्या रेज आपल्या डोळ्यात आणि आपल्या मेंदूत जातात आणि यामुळे काय होतं त्यानं सांगितलंय, याच्यामुळे सगळ्यात पूर्वी त्याचा दुर्गुण तयार होत असेल तर डोक्यामध्ये चिडचिडपणा निर्माण होते, राग निर्माण होते. आता बघा, तुम्ही लहानशा मुलांकडे बघा तुम्ही, आणि ज्याला मोबाईल देत असाल त्याच्याकडून जर तुम्ही मोबाईल बाजूला करा तो किती चिड देतात. म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला समजलेला आहे, पण आम्ही समजून उमजूनही मूर्खासारखं काम करत आहोत. आणि दुसरी गोष्ट ही, आपण नेहमी जे मोबाईल पाहतात त्यांना एखादी पुस्तक वाचायला सांगा, त्या पुस्तकातला एखादा लेख वाचायला सांगा आणि 10 मिनिटांना त्या पुस्तकाच्या लेखामध्ये जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहिले होते हे विचारा. त्याच्यातला 25% सांगणार नाही, त्याचा प्रॅक्टिकल अनुभव तुम्ही करून पहा. म्हणून आजची ही जी काळाची गरज आहे, या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही पुस्तकं वाचा, कहाण्या वाचा, परंतु मोबाईल पासून जेवणात फक्त मोबाईल कसा आहे, हा कामधेनू आहे, कामापुरता. त्याची जेव्हा माहिती घ्यायची आहे, एखादा काही पाहायचं, त्याच्या पुरताच त्याचा उपयोग करा. परंतु रात्रंदिवस जर तुम्ही मोबाईल करत बसलं तर एक दिवस तुमचं जीवन मोबाईलच बनून जाईल. म्हणून दादानी सांगितलं, याच्यावर मला आठवलं, तर त्या विचारवंतांनी विचार व्यक्त केला आहे का मोबाईल जेवढा तुम्हाला चांगला वाटत आहे तेवढाच जास्त त्याच्या डबल किंवा ट्रिपल पटीने तो घातक सुद्धा आहे. म्हणून आपला मेंदूलाही कमजोर करू नका, डोळ्यालाही कमजोर करू नका आणि आपल्या जीवाची हानीही करू नका. हीच माझं सांगणं आहे आणि वेळेची बंधन ठेवून मी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.